नमस्कार, नमस्कार, नमस्कार रसिको. नवीन रविवार, नवीन गोष्ट असं म्हणत मी आज पुन्हा नवीन कथा घेऊन आली आहे. आज जी कथा वाचणार आहे त्याचे लेखक मला माहीत नाही आहेत. तर कोणाला ते माहिती असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. कथेचं नाव आहे घरात हुकूम कोणाचा चालतो. तर चला तर मग ऐकूयात कथा. एका राजाने आपल्या राज्यात सर्व्हे करायचा ठरवला. आपल्या राज्यात वैवाहिक जीवनात घरात पतीचा हुकूम चालतो की पत्नीचा, यासाठी त्याने पारितोषिकही जाहीर केले की घरात पतीचा हुकूम चालत असेल तर त्या व्यक्तीने मनपसंत घोडा घेऊन जावा आणि पत्नीचा हुकूम चालत असेल तर त्याला एक सफरचंद. दरबार भरला. एक एक नगरवासी येऊ लागला आणि सफरचंद घेऊन जाऊ लागला. राजाला चिंता वाटू लागली. एवढ्यात एक उंच पुरा, तलवारकट मिशा, लाल लाल डोळे, तगडा रांगडा तरुण राजासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, आणा तो घोडा, देऊन टाका मला, कारण माझ्या घरात माझाच हुकूम चालतो. राजा अत्यानंदाने त्या तरुणाला म्हणाला, जा, आपला मनपसंत घोडा घेऊन जा. तरुण काळा घोडा घेऊन निघून गेला. चला तर, राज्यात एक तरी असा माणूस निघाला ज्याच्या घरी त्याचा हुकूम चालतो, असे राजा स्वतःशीच बोलला. काही वेळाने तो तरुण पुन्हा दरबारात आला. त्याला पाहून राजा म्हणाला, काय रे, काय झाले, तू परत का आलास? त्यावर तरुण म्हणाला, महाराज, पत्नी म्हणतीये काळा रंग अशुभ असतो आणि पांढरा रंग प्रगतीचा. एक काम करा, हा काळा घोडा तुमच्याकडे राहू देत, तो पांढरा घोडा मला द्या. हे ऐकून राजाने डोक्याला हात लावला आणि राजा तरुणाला म्हणाला, बाबा रे, ते सफरचंद घे आणि जा घरी. रात्रीपर्यंत पूर्ण दरबार खाली झाला. सगळे नगरवासी सफरचंद घेऊन गेले. मध्यरात्री महामंत्री राजाच्या खोलीत आले. राजाने कारण विचारले. त्यावर ते म्हणाले, महाराज, तुम्ही पारितोषिक म्हणून घोडा आणि सफरचंदाऐवजी धान्य आणि सोनं द्यायला हवं होतं. महाराज म्हणाले, अरे, मी देखील पारितोषिक म्हणून धान्य आणि सोनंच ठेवणार होतो, पण झालं असं, महाराणी म्हणाल्या घोडा आणि सफरचंद योग्य राहील. मग काय, ठेवला घोडा आणि सफरचंद. महामंत्री म्हणाले, महाराज, तुमच्यासाठी सफरचंद आत्ता कापू की नंतर? महामंत्रींच्या या मिश्किल वाक्याने राजाने खळखळून हसत महामंत्रींना विचारले, काय हो महामंत्रीजी, तुम्ही हा प्रश्न मला उद्या सकाळीही विचारू शकला असता, मग एवढ्या रात्री इथे येण्याची गरज काय होती? महामंत्री म्हणाले, होय महाराज, पण धर्मपत्नी म्हणाल्या आत्ताच्या आत्ता जाऊन विचारून या, काय कारण होतं ते तरी कळेल. मध्येच थांबवत राजा महामंत्रींना म्हणाला, महामंत्रीजी, तुम्ही सफरचंद स्वतः आत्ता घरी घेऊन जाणार की सेवकांतर्फे पाठवून देऊ? रसिको, समाज कितीही पुरुष प्रधान असला ना तरी संसार अजूनही स्त्री प्रधानच आहे. आणि ह्याचे लेखक काय म्हणतात माहितीये, याच्या पुढे जाऊ की मी सुद्धा ही पोस्ट उद्या टाकणार होतो, पण सौ म्हणाल्या आत्ताच्या आत्ता टाका, नाहीतर मग काय, लेखक म्हणतायत की उचलला सफरचंदाचा तुकडा, टाकला तोंडात आणि बसलो लिहायला. म्हणून आता मला एक सांगा की आता तुम्ही सफरचंद खाणार आहात की काय? धन्यवाद. मला नक्की सांगा आजची गोष्ट कशी वाटली, या कथेचे लेखक कोण आहेत? तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची वाट बघतेय. थँक्यू.